Good morning, student. Today we learn about the opportunities through change and meaning of identifications and types of ideas. These three part we learn in this lecture. So we start with first opportunities through change. Entrepreneurs tend to be strategy thinkers who recognize the change in see opportunities where others do not. By the creating new venture based on these strategy changes, entrepreneur make a contribution and rewarded in terms of wealth and personal satisfaction. Entrepreneurs is therefore the result of inspired strategy to exploit change. But first change has to be recognized. Entrepreneur often recognize change and opportunities that can result from dynamic world. The major sources of the change are examined together, and how the entrepreneur turn this change into the opportunity are explained below. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा जे काही चेंज होत असतो त्याच्याकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून अपॉर्च्युनिटी पाहत असतो अपॉर्च्युनिटी म्हणून पाहत असतो व त्याच्यातून आपल्याला नवीन काय करता येईल म्हणजे नवीन बिझनेस कशा पद्धतीने स्टार्ट करता येईल याच्याकडे लक्ष देत असतात. म्हणजेच आपल्या समाजामध्ये चेंज असतील किंवा कस्टमरच्या आवडीनिवडीमध्ये चेंज असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात त्यामध्ये जे काही चेंज असतात त्याच्याकडे तो एक अपॉर्च्युनिटी म्हणून पाहत असतो एंटरप्रेन्युअर हा. तर त्याच्या माध्यमातून तो कशा पद्धतीने आपल्याला एंटरप्रेन्युअरशिप ग्रो करता येईल किंवा नवीन प्रोडक्ट डेव्हलप करता येईल, नवीन स्ट्रॅटेजी डेव्हलप कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे तो लक्ष देत असतो. त्याच्या माध्यमातून तो वेल्थ क्रिएट करत असतो. त्याचबरोबर त्याला पर्सनल सॅटिस्फॅक्शन देखील मिळत असतं. अशा पद्धतीने एंटरप्रेन्युअरला ही वेगवेगळ्या प्रकारचे चेंजनुसार जे प्रमाणात चेंज होतं त्यानुसार प्रत्येक एंटरप्रेन्युअरला वेगवेगळ्या प्रकारचे ऑपॉर्च्युनिटीज जे आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला डायनॅमिक वर्ल्डमध्ये देखील आपल्याला चेंज होताना दिसून येतात. अशा प्रकारचे जे काही चेंज आहे ते कशा पद्धतीने ऑपॉर्च्युनिटीमध्ये चेंज केले जातात. एंटरप्रेन्युअर कशा पद्धतीने त्याला एखाद्या चेंजला ऑपॉर्च्युनिटीमध्ये चेंज केले जातं किंवा चेंज करतात ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. First is scientific knowledge. One source of change has been rapidly advanced. The combination of new knowledge often lead to the specific existing new innovations. This was case of computer as country of periodic change lead to the artificial language, machines, electricity, and combination of technology to fashion new industries in सेमीकंडक्टर्स, कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर्स. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट दिले आहे म्हणजे सायंटिफिक नॉलेज. म्हणजे सायंटिफिक नॉलेजच्या माध्यमातून एंटरप्रेन्युअर जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इनोव्हेशन करताना दिसून येतात. कारण त्यांच्या सायंटिफिक नॉलेजमध्ये वेगळ्या प्रकारचं त्यांना नॉलेज मिळत असतं. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या सोर्समध्ये आपल्याला चेंज होताना दिसून येतात. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्टेजेस या सायंटिफिक नॉलेजच्या माध्यमातून आपल्याला घेताना येतात. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर कम्प्युटरमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात सायंटिफिक नॉलेजच्या माध्यमातून चेंज झालेले दिसून येतात. त्यामध्ये आर्टिफिशियल लँग्वेज असेल किंवा मशीन्स असेल, इलेक्ट्रॉनिक असेल किंवा कॉम्बिनेशन ऑफ टेक्नॉलॉजी किंवा न्यू फॅशन इंडस्ट्रीज, त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर असेल, कम्प्युटर असेल किंवा सॉफ्टवेअर असेल याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात सायंटिफिक नॉलेजच्या माध्यमातून चेंज होताना दिसून येतात. म्हणजेच जे काही सायंटिफिक नॉलेज आहे त्याच्यामध्ये जसजसे चेंज होत गेले तसे एंटरप्रेन्युअर त्यामध्ये अपॉर्च्युनिटी शोधून आपल्याला त्याचा उपयोग कशा पद्धतीने करता येईल, आर्टिफिशियल लँग्वेजसाठी असेल किंवा इतर जे काही मेकॅनिझम असतील, मशीन्स असतील त्याच्यासाठी कशा पद्धतीने यूज करता येईल, कम्प्युटरसाठी किंवा सॉफ्टवेअरसाठी कशा पद्धतीने यूज करता येईल त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी ती अपॉर्च्युनिटीपर्यंत त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणजेच अशा पद्धतीने जे काही चेंज होत असतात त्याचा एंटरप्रेन्युअर हे अपॉर्च्युनिटी म्हणून त्याकडे पाहून त्याच्यातून नवीन बिझनेस डेव्हलप करण्यासाठी मदत करत असतात. Next is process innovations. Also important and rapid change taking place in the process innovation. Process are a way we accomplish the task and scores. Computer have a revolutionary office, manufacturing and organizational systems, but a process such as assembly line and petroleum refine, resulting in a far more pervasive change in the industrialized nation. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट दिलेले आहे म्हणजे प्रोसेस इनोव्हेशन. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला प्रोसेसमध्ये चेंज होताना दिसतात त्याच्याकडे देखील अपॉर्च्युनिटी पाहून आपल्याला प्रोसेस इनोव्हेशनमध्ये मोठ्या प्रमाणात चेंज झालेले दिसून येतात. म्हणजे ज्याप्रमाणे प्रोसेसमध्ये इनोव्हेशन होतात त्याप्रमाणे आपल्याला रॅपिड चेंज होताना दिसून येतात. प्रोसेस म्हणजेच काय तर आपण एखादा टास्क कंप्लीट करण्यासाठी जे काही रस्ता निवडलेला असतो किंवा मार्ग निवडलेला असतो त्यालाच आपण प्रोसेस असं म्हटलं जातं. मग कम्प्युटर असेल त्याला आपल्याला रिव्हॉल्युशनरी ऑफिस असतं किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा ऑर्गनायझेशन सिस्टम असेल ते आपल्याला एका
ठिकाणी आपल्याला असलेलं दिसतं, म्हणजे त्या ठिकाणी आपण इस्टॅब्लिश करू शकतो. परंतु प्रोसेस म्हणजेच काय, तर प्रोसेस म्हणजे असेंब्ली लाईन असेल किंवा पेट्रोलियम रिफायनरी असेल, त्याचा रिझल्ट जर आपल्याला योग्य प्रकारे घ्यायचा असेल तर आपल्याला प्रोसेस इनोव्हेशन करणं हे खूप गरजेचं असतं. कारण आता इंडस्ट्रियलाइज नेशनमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चेंज झालेले दिसून येतात. मग जर आपल्यालाही त्या ठिकाणी टिकून राहायचं असेल तर आपल्याला देखील मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन करणं हे गरजेचं असतं. म्हणजे प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस करून आपल्यालाही कशा पद्धतीने योग्यरित्या असेंब्ली लाईन इस्टॅब्लिश करता येईल, त्याचबरोबर कशा पद्धतीने आपल्याला आपला प्रोडक्ट योग्यरित्या डेव्हलप करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्याला प्रोसेस, आपली जी काही बिझनेस प्रोसेस आहे त्यामध्ये कशा पद्धतीने चेंज करून आपल्याला योग्यरित्या बेनिफिट करून घेता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नेक्स्ट इज इंडस्ट्रियल चेंज. इंडस्ट्रियल चेंज फॉर मेनी रिझन्स including new knowledge and new process, but also when there is a new legislations or changes in society. For example, when the airline were deregulated or when AT&T was broken up, it occurred daily as a new laws are passed to encourage trade, provide loans to business and improve the मायनॉरिटी हायरिंग. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्रियलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चेंज होताना दिसून येतात. त्याचा देखील एंटरप्रेन्युअरशिप हे अपॉर्च्युनिटी म्हणून त्याच्याकडे पाहत असतात. म्हणजेच इंडस्ट्रियल चेंज म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये नॉलेजमध्ये काही चेंज होत असेल किंवा प्रोसेसमध्ये जे काही न्यू प्रोसेस ज्या काही इन्व्हॉल्व होत असेल इंडस्ट्रीमध्ये, त्याचा इफेक्ट आपल्याला बिझनेसवरती होताना दिसून येतो. मग किंवा त्याच्यामध्ये मग सोसायटीमध्ये काही चेंज असतील किंवा इतर न्यू लेजिस्लेशन त्या ठिकाणी तयार होत असतील. मग अशा प्रकारचे जे काही चेंजेस होत असतात त्याचा देखील आपल्याला बिझनेसवरती इफेक्ट होताना दिसून येतो. मग अशाच चेंजेसचा अपॉर्च्युनिटी म्हणून फायदा बघून एंटरप्रेन्युअरशिप हे आपल्या बिझनेसमध्ये डेव्हलपमेंट करत असते. अशा प्रकारचे चेंजेस का होतात, तर त्यामध्ये नवीन नवीन जे काही लॉ तयार होत असतात त्यामध्ये इनकरेज ट्रेडसाठी असतील किंवा बिझनेस लोनसाठी असतील किंवा मायनॉरिटी हायरिंगसाठी, अशा पद्धतीच्यासाठी ज्या काही नवीन नवीन लॉ तयार होत असतात, म्हणजे जे काही कायदे तयार होत असतात दररोजच्या रोज, त्याचा इफेक्ट आपल्याला इंडस्ट्रियल चेंजवरती दिसून येतो. मग अशाच कायद्यांचा फायदा घेऊन जे काही एंटरप्रेन्युअर असतात ते त्याचा अपॉर्च्युनिटीमध्ये रूपांतर करून आपला बिझनेस कशा पद्धतीने ग्रो करता येईल याच्याकडे ते लक्ष देत असतात. नेक्स्ट इज मार्केट चेंज. मार्केट चेंज ऑकर न्यू कॉम्पिटिटर्स इंटर इंडस्ट्रीज ॲज social and economical shifts occur, and as a cultural norms evolves, market also change to demographic structure of the commodity or the नेशन चेंज. नेक्स्ट दिलं आहे तो मार्केट चेंज. म्हणजे मार्केट चेंजमध्येच काय, तर मार्केटमध्ये जे काही कंपिटिटरमध्ये चेंज होत असेल किंवा मार्केट स्ट्रक्चरमध्ये चेंज होत असेल किंवा मार्केटमध्ये इकॉनॉमिक चेंज होत असेल, म्हणजे इकॉनॉमिक चेंज असेल किंवा सोशियल चेंज असेल, अशा प्रकारचे जे काही चेंज होत असतात मार्केटमध्ये त्याचा देखील एंटरप्रेन्युअर हा फायदा घेऊन आपला बिझनेस ग्रो कशा पद्धतीने करता येतील त्याच्याकडे लक्ष देत असतात. त्याचबरोबर कल्चरल नॉर्म्स असतील किंवा डेमोग्राफिक स्ट्रक्चर असेल मार्केटचं, त्याच्यामध्ये जे काही चेंज होत असतात त्याचा फायदा घेऊन एंटरप्रेन्युअरशिप हे आपला बिझनेस ग्रो करण्याकडे लक्ष देत असतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने जे काही चेंज होत असतात ते एंटरप्रेन्युअर त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी म्हणून पाहून त्याचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करता येईल याच्याकडे ते फोकस करत असतात. Next is meaning of ideation, idea generation. Ideation is a creative process of generating, developing and communicating new ideas, where an idea is understood as a basic element of those that can be either visual, concrete and abstract. Ideations is all stage of through cycles from innovation to development to actualization, such as it is an essential part of the design process both in education and practices. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट पार्ट दिला आहे तो म्हणजे आयडिएशन. आयडिएशन म्हणजेच काय, तर आयडिया जनरेशन. आपल्याला नवीन आयडिया जनरेट होत असतात त्यालाच आपण आयडिएशन असं म्हटलं जातं. म्हणजेच आयडिएशन ही एक क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. त्यामध्ये आयडिया जनरेशन असेल, आयडिया डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर न्यू आयडिया कम्युनिकेशन असेल, अशा प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये प्रोसेस असतात त्यालाच आपण आयडिएशन असं म्हटलं जातं. त्यामध्ये आपल्याला व्हिज्युअल आयडिया असतील किंवा कॉन्क्रीट आयडिया असतील, ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आयडियामध्ये त्यामध्ये प्रकार दिसून येतात. म्हणजेच आयडियामध्ये देखील आपल्याला वेगवेगळे स्टेजेस दिसून येतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सायकलमध्ये ती आपल्याला आयडिया डेव्हलपमेंट दिसून येते. त्यामध्ये फ्रॉम इनोव्हेशन टू डेव्हलपमेंट टू ॲक्च्युअलायझेशन, म्हणजेच आयडिया जनरेट होण्यापासून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यापासून ती ॲक्च्युअल मार्केटमध्ये येईपर्यंत अशा प्रकारची प्रोसेस आपल्याला किंवा सायकल आपल्याला आयडिएशनमध्ये दिसून येते.
म्हणजेच आयडिया ही आपल्याला एका डिसिजन प्रोसेसची इसेन्शियल पार्ट आहे. म्हणजेच एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर पहिली आपल्याला आयडिया जनरेट होणं गरजेचं असतं. म्हणजेच एखादा डिसिजन घ्यायचा असेल किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्याच्यावरती आन्सर शोधणं म्हणजे त्याला आपण आयडिएशन असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आपल्याला एज्युकेशनमध्ये देखील आणि प्रॅक्टिसमध्ये देखील आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया जनरेट होताना म्हणजेच आयडिया जनरेशन आपल्याला होताना दिसून येतं. नेक्स्ट इज टाइप्स ऑफ आयडिया. First is evaluationary idea. Evaluationary idea driven from the somewhere else, taking something that already exists and improving on it. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आयडियाचे टाईप दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे इव्हॅल्युएशनरी आयडिया. इव्हॅल्युएशनरी आयडिया म्हणजेच काय तर एखाद्या दुसऱ्याला जी आयडिया सुचलेली असते त्याच्यामध्ये आपण जे काही चेंज करून आपण इम्प्रूव्हमेंट करत असतो त्यालाच आपण इव्हॅल्युएशनरी आयडिया म्हटलं जातं. यामध्ये आपण जी काही ऑलरेडी एक्झिस्टिंग आयडिया असते ती आपण त्यामध्ये घेत असतो आणि त्याच्यामध्ये चेंज करून आपण डेव्हलपमेंट करून ती आपण नवीन पद्धतीने ती आयडिया आपण इस्टॅब्लिश करत असतो. त्यालाच आपण इव्हॅल्युएशनरी आयडिया असं म्हटलं जातं. Next is symbiotic idea. The symbiotic method of idea creations is when multiple ideas are combined using different element of each to make a whole. म्हणजेच नेक्स्ट टाईप दिला आहे तर म्हणजेच सिम्बियोटिक आयडिया. सिम्बियोटिक आयडिया म्हणजेच काय तर आपण वेगवेगळ्या आयडिया मल्टिपल आयडिया एकत्र करून त्याचं कॉम्बिनेशन करून त्याच्यामधून जे काही डिफरंट एलिमेंट असतात ते एकत्र करून आपण जी काही एक आयडिया तयार करत असतो म्हणजे पूर्ण आयडिया तयार करत असतो त्यालाच आपण सिम्बियोटिक आयडिया असं म्हटलं जातं. म्हणजेच मल्टिपल आयडिया वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया एकत्र करून त्याच्यातून जे काही चांगले फॅक्टर आहेत किंवा योग्य फॅक्टर आहेत ते एकत्र करून आपण जी काही नवीन आयडिया परत तयार करत असतो पूर्ण त्यालाच आपण सिम्बियोटिक आयडिया असं म्हटलं जातं. Next is revolutionary idea. The revolutionary idea breaks away from the traditional thoughts and create a brand न्यू पर्स्पेक्टिव्ज. या ठिकाणी नेक्स्ट दिला तर म्हणजे रिव्हॉल्युशनरी आयडिया. रिव्हॉल्युशनरी आयडिया म्हणजेच काय तर जे काही ट्रॅडिशनल थॉट असतात त्याच्यामधून जी काही आपल्याला एक आयडिया जनरेट होत असते म्हणजेच एखादी ट्रॅडिशनल थॉटच्या माध्यमातून म्हणजेच पारंपरिक विचारांमधून जे काही एखादी आयडिया जनरेट होत असते व ते नवीन ब्रँडसाठी प्रॉस्पेक्टिव्ह म्हणून तयार होत असते. म्हणजेच त्याच्यामधून आपण एखादी नवीन आयडिया जनरेट करून त्याच्या माध्यमातून आपण एखादं नवीन प्रोडक्ट किंवा एखादी प्रोसेस तयार करू शकतो. अशा आयडियाला आपण रिव्हॉल्युशनरी आयडिया असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या ट्रॅडिशनल थॉटच्या माध्यमातून जी काही आयडिया जनरेट होत असतात त्याला आपण रिव्हॉल्युशनरी आयडिया असं म्हटलं जातं. नेक्स्ट दिली आहे ते म्हणजे सेरेंडिपिटी डिस्कवरी. म्हणजेच याच्या माध्यमातून जे काही आपल्याला सोल्युशन आयडेंटिफाय होत असतं किंवा एखादी आयडिया अशा वेळी कोइन्सिडेंटली आपल्याला जनरेट होत असते की डेव्हलप होत असते. त्याच्या माध्यमातून कोणत्याही आपल्याला इंटेन्शन नसतं की आपण या माध्यमातून इनोव्हेशन करू शकतो किंवा इन्व्हेंटरच्या कोणतंही इंटेन्शन त्यामध्ये नसतं, परंतु आपल्याला कोइन्सिडेंटली एखादी आयडिया त्या ठिकाणी डेव्हलप होत असते. त्याला आपण सेरेंडिपिटिक्स डिस्कवरी असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज टार्गेटेड इनोव्हेशन्स. क्रिएटिंग अ टार्गेट इनोव्हेशन्स deal with a direct path of the discovery. This is often accompanied by the intensive research in order to have a distinct and almost expected resolution. नेक्स्ट दिलं आहे तर म्हणजे टार्गेटेड इनोव्हेशन. म्हणजेच एखादं आपण आयडिया शोधत असतो आपण इनोव्हेशनच्या साठीच ती आपण टार्गेट समोर ठेवून आपण ती आयडिया आयडेंटिफाय करत असतो. त्याला तो आपल्याला डायरेक्टली आपल्याला डिस्कवरीचा एक पाथ म्हणून आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजेच आपण ती आयडिया ही पूर्णपणे एक नवीन आयडिया तयार करायची किंवा आपल्याला इनोव्हेशन काहीतरी करायचं आहे त्याच्यासाठीच आपण त्या टार्गेटनेच आपण ती आयडिया आयडेंटिफाय करत असतो. त्यालाच आपण टार्गेटेड इनोव्हेशन असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे इनोव्हेशन्स किंवा ही आयडिया ही आपल्याला मोठमोठ्या रिसर्चमधून आयडेंटिफाय केली जाते किंवा एक रिझॉल्युशनच्या एक्सपेक्टेशननुसार ती आपल्याला म्हणजेच आपल्याला त्यामधून काहीतरी आयडेंटिफाय करायचं आहे ह्या एक्सपेक्टेशनने ती आयडिया तयार केली जाते किंवा आयडिया ही जनरेट केली जाते. म्हणजेच वेगवेगळे रिसर्च करून किंवा वेगवेगळे मेथडचा यूज करून त्यामध्ये ती आयडिया जनरेट केली जाते. त्यालाच आपण टार्गेटेड इनोव्हेशन आयडिया असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात एखादं इनोव्हेशन करण्याच्या टार्गेटच्या माध्यमातून एखादी आयडिया जनरेट करणे त्यालाच आपण टार्गेटेड इनोव्हेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज आर्टिस्टिक्स इनोव्हेशन. आर्टिस्टिक्स इनोव्हेशन डिसरिगार्ड्स द नेसेसिटी ऑफ practicality and hold no constraint. This is a pure form of invention. म्हणजेच एखादं इन्व्हेन्शन करण्यासाठी आपण व्यावहारिकरित्या त्यामध्ये इनोव्हेशन आयडेंटिफाय करत असतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मर्यादा आपल्याला येत नसते. अशा पद्धतीने जे काही आपण आयडिया जनरेट करत असतो त्यालाच आपण आर्टिस्टिक इनोव्हेशन असं म्हटलं जातं. हे पूर्णपणे आपल्याला एखादं इनोव्हेशन करायचं आहे त्या दृष्टीने आपण ही आयडिया जनरेट करत असतो. त्यालाच आपण आर्टिस्टिक इनोव्हेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज फिलॉसॉफिकल आयडिया. द फिलॉसॉफिकल आयडिया लिव्ह इन द माइंड ऑफ द creator and can be never be proven. These types of idea however can still have a waste
रिसिड्युअल इफेक्ट म्हणजेच या ठिकाणी नेक्स्ट दिले ते म्हणजे फिलॉसॉफिकल आयडिया म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीच्या माइंडमध्ये जी काही आयडिया क्रिएट होत असते त्यालाच आपण फिलॉसॉफिकल आयडिया असं म्हटलं जातं. या प्रकारच्या आयडिया आपल्याला कधी प्रूव्ह झालेल्या दिसत नाहीत, म्हणजेच त्या फिलॉसॉफीवरती आपण त्या आयडिया जनरेट होत असतात परंतु त्या कधीही आपल्याला प्रूव्ह झालेल्या दिसत नाहीत. अशा प्रकारच्या आयडिया ज्या असतात आपल्याला वेस्ट रिसिड्युअल इफेक्ट या पद्धतीने आपल्याला दिसून येतं, म्हणजे त्या कोणत्याही प्रकारे आपल्याला इम्प्लिमेंट झालेल्या दिसत नाहीत किंवा प्रूव्ह झालेल्या दिसत नाहीत त्या आयडिया. त्या फक्त आपल्याला फिलॉसॉफिकल एखाद्या व्यक्तीच्या माइंडमध्ये किंवा जो आयडिया क्रिएटर असतो त्याच्या माइंडमध्ये ती तयार झालेली असते. नेक्स्ट इज कम्प्युटर असिस्ट डिस्कवरी. दिस इज यूज अ कम्प्युटर इन ऑर्डर टू विडन पॉसिबिलिटीज फॉर द रिसर्च अँड न्यूमेरिकल पॉसिबिलिटीज. म्हणजे नेक्स्ट दिली आहे ते म्हणजे कम्प्युटर असिस्ट डिस्कवरी, म्हणजेच कम्प्युटरच्या सहाय्याने आपण जे काही एखादं रिसर्च करत असतो किंवा न्यूमेरिकल ॲनालिसिस करत असतो त्याच्यामधून जे काही आपण पॉसिबिलिटीज तयार करत असतो किंवा एखाद्या रिसर्चच्या माध्यमातून ज्या काही आपण पॉसिबिलिटीज तयार करत असतो कम्प्युटरच्या हेल्पने, कम्प्युटरची मदत घेऊन आपण एखादं रिसर्च करत असतो किंवा एखादं न्यूमेरिकल सॉल्व करत असतो किंवा न्यूमेरिकल ॲनालिसिस करत असतो त्याच्या माध्यमातून जे काही आपल्याला पॉसिबिलिटीज तयार होतात किंवा आयडिया जनरेट होत असतात त्यालाच आपण कम्प्युटर असिस्ट डिस्कवरी असं म्हटलं जातं. अशा वेगळ्या प्रकारच्या आयडियाच्या टाईप्स आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. नेक्स्ट इज सोर्सेस ऑफ आयडिया जनरेशन. फर्स्ट इज कंझ्युमर. द पोटेन्शियल कंझ्युमर शुड बी द फायनल फोकल पॉईंट ऑफ आयडिया फॉर द एंटरप्रेन्युअर. द अटेन्शन टू input from the potential customer can take a form of informally monitoring potential idea or need or formally arranging for consumer to have an opportunity to express their concern. Care needs to be taken to ensure that the new idea or the needs represents a large enough market टू सपोर्ट अ न्यू व्हेंचर. म्हणजे आपल्याला आयडिया जनरेशनसाठी या ठिकाणी वेगवेगळे रिझन्स दिलेले आहेत, सोर्सेस दिले आहेत, म्हणजे कशा पद्धतीने आपल्या आयडिया जनरेशन होऊ शकतात कोणकोणत्या सोर्सच्या माध्यमातून. तर पहिल्या आहे त्यामध्ये कंझ्युमर, कारण कंझ्युमरचं जे काही नीड्स असतात किंवा त्यांच्या ज्या काही गरजा असतात त्यानुसारच एंटरप्रेन्युअरशिप हे आयडिया जनरेट करत असतात. म्हणजेच कंझ्युमर हा आयडिया जनरेशनसाठी प्रत्येक एंटरप्रेन्युअर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच एंटरप्रेन्युअर हे विचार करत असतात. म्हणजे प्रत्येक कंझ्युमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करूनच त्या ठिकाणी आपल्याला नवीन नवीन आयडिया जनरेट करून त्यानुसार बिझनेस हे डेव्हलप करत असतात. त्यामुळे कंझ्युमर हा सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे ज्याच्या माध्यमातून प्रत्येक एंटरप्रेन्युअरला आयडिया हे जनरेट होत असतात. त्यामध्ये पोटेन्शियल कस्टमरकडून इनपुट्स गॅदर केले जातात, म्हणजे इनपुट्स मिळवले जातात, म्हणजे फीडबॅक फॉर्म असेल याच्या माध्यमातून किंवा इतर जे काही फॉर्म आहेत त्याच्या माध्यमातून पोटेन्शियल कस्टमरकडून फीडबॅकही घेतले जातात व त्यानुसार आयडिया जनरेट त्याचा ॲनालिसिस करून या वेगवेगळ्या पोटेन्शियल आयडिया या जनरेट केल्या जातात किंवा कस्टमरच्या ज्या काही गरजा आहेत त्या आयडेंटिफाय केल्या जातात, त्यानुसार आयडिया जनरेट केल्या जातात. तर काही वेळेला त्या ठिकाणी कस्टमरला ऑपॉर्च्युनिटी दिली जाते, त्याचे कन्सर्न जे काय आहेत ते एक्सप्रेस करण्यासाठी प्रत्येक कस्टमरला त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी दिली जाते. म्हणजे कंझ्युमर मीट असेल किंवा इतर जे काही कॉन्टॅक्ट सिस्टम आहे त्याच्या माध्यमातून कस्टमरशी कॉन्टॅक्ट करून त्याच्या आयडिया एक्सप्रेस करण्यासाठी त्याला प्लॅटफॉर्म ओपन करून दिला जातो किंवा ऑपॉर्च्युनिटी दिली जाते. त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया या जनरेट होताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर कस्टमरची कशा पद्धतीने कस्टमरच्या गरजांची काळजी आपण कशा पद्धतीने घेतो, म्हणजेच कस्टमरच्या गरजा कशा पद्धतीने आपण फुलफिल करू शकतो याचे जे काही विचार करत असतो त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या आयडिया जनरेट होताना दिसतात. त्याचबरोबर मार्केटमध्ये जे काही चेंज होत असतात, त्याचबरोबर न्यू व्हेंचरला जो काही सपोर्ट मिळत असतो त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया जनरेट होताना दिसून येतात. म्हणजेच एंटरप्रेन्युअरला आयडिया जनरेट होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे तो म्हणजे कंझ्युमरच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या एंटरप्रेन्युअरला नवीन नवीन आयडिया जनरेट होताना आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज एक्झिस्टिंग कंपनी. विथ द हेल्प ऑफ द इस्टॅब्लिशिंग फॉर्मल मेथड पोटेन्शियल्स एंटरप्रेन्युअर्स and entrepreneur can evaluate the competitive products and services on the market which may result in new or market appealing product and services. म्हणजेच मार्केटमध्ये ज्या काही एक्झिस्टिंग कंपनी आहेत त्या देखील आपल्याला नवीन नवीन आयडिया एंटरप्रेन्युअरला नवीन नवीन आयडिया जनरेट करण्यासाठी हेल्प करत असतात किंवा त्या माध्यमातून देखील आपल्याला नवीन नवीन आयडिया जनरेट होताना दिसून येतात. त्याचं कशा पद्धतीने तर जे काही पोटेन्शियल एंटरप्रेन्युअर असतील किंवा एंटरप्रेन्युअर असतील ते कॉम्पिटिटिव्ह जे काही प्रोडक्ट आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत त्याचं इव्हॅल्युएशन करतात. म्हणजेच मार्केटमध्ये एक्झिस्टिंग कंपनीकडून जे काही प्रोव्हाइड केले जाणारे प्रोडक्ट असतील किंवा जे काही सर्व्हिसेस असतील त्याचं ॲनालिसिस करतात व त्याच्यामध्ये आपण नवीन काय करू शकतो का, तर याच्यावरती विचार केला जातो. मग त्याच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन आयडिया जनरेट होताना दिसून येतात. म्हणजे थोडक्यात समजा एखाद्या कंपनीने ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल, मग एखादा न्यू जो काही पोटेन्शियल एंटरप्रेन्युअर असेल किंवा एंटरप्रेन्युअर असेल
तो त्या तो प्रोव्हाइड करत असलेल्या सर्व्हिसचं ॲनालिसिस करतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या त्रुटी आढळून येतात, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बेनिफिट आपल्याला आढळून येतात, तो ते आयडेंटिफाय करत असतो. मग ज्या काही त्रुटी आपल्याला आढळून येतात किंवा ज्या काही कमतरता आढळून येतात, मग त्या फुलफिल करण्यासाठी आपण नवीन पद्धतीने कशा पद्धतीने ती ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे तो फोकस करत असतो व त्याच्या माध्यमातून त्याला नवीन आयडिया जनरेट होत असतात. मग त्याच्या माध्यमातून तो आपला बिझनेस डेव्हलप करत असतो. म्हणजे त्या माध्यमातून तो नवीन आयडिया जनरेट करून आपण कशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करता येईल, नवीन पद्धतीने नवीन मेथड कशा पद्धतीने यूज करता येईल याच्याकडे तो फोकस करून त्या पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो व त्यानुसार आपला बिझनेस हा ग्रो करत असतो. म्हणजे ज्या काही एक्झिस्टिंग कंपनी प्रोव्हाइड करत असलेले प्रोडक्ट्स असतील किंवा सर्व्हिस असतील त्याच्यामधून देखील नवीन एंटरप्रेन्युअरला आयडिया जनरेशन हे होत असतं. नेक्स्ट इज डिस्ट्रीब्युशन चॅनल. मेंबर ऑफ अ डिस्ट्रीब्युशन चॅनल आर फॅमिलियर विथ द नीड ऑफ द मार्केट अँड हेन्स can prove the excellent sources of new ideas. Not only do the channel members help in the finding out unmet or partially meet demands leading to the new product and services, they also help in marketing the offering so development. नेक्स्ट सोर्स आहे तो म्हणजे डिस्ट्रीब्युशन चॅनल. डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणजेच काय, तर डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये जे काही मेंबर असतात म्हणजेच होलसेलर असतील, रिटेलर असतील, डिस्ट्रीब्युटर असतील, अशा प्रकारचे जे काही मेंबर असतात ते प्रत्येक मार्केटमध्ये त्यांचं फॅमिलियर असतात. म्हणजे प्रत्येक मार्केटमध्ये त्यांना माहिती असते की या मार्केटची नीड कशा पद्धतीने, त्या मार्केटच्या गरजा काय आहेत, त्यामध्ये कशा पद्धतीने आपण फुलफिल केल्या पाहिजेत त्याविषयी ते फॅमिलियर असतात. मग त्या डिस्ट्रीब्युशन चॅनल मेंबर करून जे काय आपल्याला सजेशन येत असतात किंवा जे काही इनपुट्स आपल्याला मिळत असतात त्यानुसार देखील आपल्याला नवीन आयडिया जनरेट होताना दिसून येतात. डिस्ट्रीब्युशन चॅनल मेंबर हे फक्त त्या ठिकाणच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही, तर किंवा ज्या काही डिमांड आहे त्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेसचे त्या मार्केटबद्दल त्या फुलफिल करण्यासाठी नाही, तर त्यामध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीने आपण वेगळ्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट करू शकतो किंवा वेगवेगळी डेव्हलपमेंट कशा पद्धतीने ऑफर करू शकतो याच्यासाठी देखील ते मदत करत असतात. त्यामुळे डिस्ट्रीब्युशन चॅनलच्या माध्यमातून देखील आपल्याला नवीन नवीन आयडिया जनरेट होताना दिसून येतात. Next is government. It can be source of new product ideas into two ways. Firstly, the patent office files contain the numerous product possibilities that can assist the entrepreneur in the obtaining specific product information. And secondly, response to the government regulations can कम इन द फॉर्म ऑफ न्यू प्रोडक्ट आयडियाज. त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सोर्स दिला आहे तो म्हणजे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया जनरेशन होताना दिसून येतात. त्यामध्ये 2 वे दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे तो म्हणजेच पेटंट ऑफिस फाईल ज्या काही असतात त्यामध्ये आपल्याला नवीन नवीन प्रोडक्ट कशा पद्धतीने डेव्हलप करता येतील किंवा असंख्य उत्पादनं कशा पद्धतीने घेता येईल याच्याविषयीच्या शक्यता त्या ठिकाणी दिलेल्या असतात. म्हणजे कोणकोणत्या प्रोडक्टची गरज आहे, शक्यता आहे, लागू शकते, या प्रकारच्या इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिलेली असते. त्यामुळे त्या प्रोडक्टची माहिती मिळवण्यासाठी उद्योजकांना त्या फाईलमधून इन्फॉर्मेशनही मिळत असते. त्यामुळे ते माहिती मिळत असल्यामुळे ते नवीन नवीन आयडिया जनरेट करण्यासाठी त्यांना हेल्प होत असते. आणि सेकंड वे आहे तो म्हणजेच गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्याच्या माध्यमातून ते फुलफिल करण्यासाठी आपण कशा पद्धतीने न्यू प्रोडक्ट डेव्हलप करू शकतो याच्यासाठी देखील नवीन आयडिया जनरेट होताना दिसून येतात. म्हणजेच अशा पद्धतीने गव्हर्नमेंट देखील एखाद्या एंटरप्रेन्युअरला नवीन आयडिया जनरेट करण्यासाठी हेल्प करत असते. नेक्स्ट इज बिझनेस एक्सपिरियन्स. मेनी आयडियाज फ्रॉम successful businesses come from the people who are experienced of working in particular market or industries. For the startup, there are several advantages of applying this experience to a new business. म्हणजेच या ठिकाणी नेक्स्ट आहे ते म्हणजे बिझनेस एक्सपिरियन्स. म्हणजेच एखादा सक्सेसफुल बिझनेस जर त्या ठिकाणी होत असेल, मग त्या ठिकाणी एखादी व्यक्ती जर त्या सक्सेसफुल बिझनेसमध्ये काम करत असेल, त्याला वर्किंग एक्सपिरियन्स असेल पर्टिक्युलर मार्केटचा किंवा पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये तो लॉंग टाईमसाठी वर्किंग करत असून त्याला त्या एक्सपिरियन्स असेल त्या मार्केटचा, मग त्याच्यामधून देखील आपल्याला नवीन नवीन आयडिया जनरेट होताना दिसून येतात. म्हणजे मग न्यू स्टार्टअप करण्यासाठी वेगवेगळे त्याचे त्या एक्सपिरियन्सचे ॲडव्हान्टेजेस घेऊन ती व्यक्ती नवीन बिझनेस कशा पद्धतीने स्टार्टअप करता येईल, मग नवीन प्रोडक्ट कशा पद्धतीने किंवा सर्व्हिस कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल त्या मार्केटमध्ये किंवा त्या प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये, याच्याकडे फोकस करून ते नवीन आयडिया जनरेट होण्यासाठी हेल्प होत असते. म्हणजेच थोडक्यात एखाद्या व्यक्तीने सक्सेसफुल बिझनेसमध्ये काम केल्याच्या नंतर जे काही त्याला एक्सपिरियन्स आलेला असतो त्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून देखील आपल्याला नवीन नवीन आयडिया जनरेट होताना या दिसून येतात. नेक्स्ट इज पर्सनल एक्सपिरियन्स. मेनी आयडियाज कम टू द एंटरप्रेन्युअर फ्रॉम देअर डे टू डे dealing in life. For some of us, frustrating or bad experience are the source of irritation. For the entrepreneur, they might suggest a business opportunity. नेक्स्ट दिलेलं आहे ते म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्स. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जो काही पर्सनल एक्सपिरियन्स आलेला असतो त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला नवीन नवीन आयडिया जनरेट होताना दिसून येतात. म्हणजेच एखाद्या एंटरप्रेन्युअरला डे टू डे लाईफमध्ये जे काही इंटरॅक्शन होत असतात किंवा डे टू डे लाईफमध्ये जे काही एक्सपिरियन्स त्याला येत असतो त्याच्यावरून देखील आपल्याला नवीन नवीन आयडिया जनरेट होताना दिसून येतात.
म्हणजेच इतर व्यक्तींसाठी फ्रस्ट्रेटिंग असेल किंवा बॅड एक्सपिरियन्स असेल ते आपल्याला इरिटेशन वाढवताना दिसून येतं. म्हणजेच एखाद्या कस्टमरला जर त्याला बॅड एक्सपिरियन्स आला किंवा त्याला फ्रस्ट्रेशन आलं तर त्याचं इरिटेशन वाढत असतं, म्हणजे तो इरिटेट होत असतो. परंतु एंटरप्रेन्योरला अशा प्रकारचा जर एक्सपिरियन्स आला तर त्याला ती एक अपॉर्च्युनिटी असते, बिझनेस अपॉर्च्युनिटी, म्हणून त्याच्याकडे तो लक्ष देऊन कशा पद्धतीने आपण नवीन ते फ्रस्ट्रेशन कमी करण्यासाठी किंवा ती बॅड एक्सपिरियन्स आपण चांगला एक्सपिरियन्समधून आपण नवीन काहीतरी शिकून त्याच्या माध्यमातून नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल किंवा नवीन आयडिया कशा पद्धतीने प्रोडक्ट किंवा सर्व्हिस कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल याच्याकडे ते लक्ष देत असतात. त्याच्या माध्यमातून देखील त्यांना नवीन नवीन आयडिया जनरेट होताना दिसून येतात. म्हणजे जसे जे काही पर्सनल एक्सपिरियन्स असतात त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला नवीन नवीन आयडिया ह्या जनरेट होताना दिसून येत असतात. नेक्स्ट इज हॉबीज अँड इंटरेस्ट. दे आर ऑल्सो रिच सोर्सेस इन बिझनेस आयडियाज. Although you have to careful to avoid assume that just because you have a passion of collecting rare tin openers, there is a ready market for people with similar interests. Many people have tried to turn their hobbies. म्हणजेच एखाद्या व्यक्तीची हॉबीज असेल किंवा इंटरेस्ट असेल तो देखील आपल्याला एखादी आयडिया जनरेट करण्यासाठी हेल्प करताना दिसून येतो किंवा आयडिया जनरेशनसाठी सोर्स म्हणून यूज करू शकतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे जे काही हॉबीज असतील किंवा एखाद्या व्यक्तीचे जे काही इंटरेस्ट असतील त्याच्या माध्यमातून एखादी तो बिझनेस आयडिया जनरेट करून त्या माध्यमातून देखील आपल्याला बिझनेस करताना दिसून येऊ शकतो. जर समजा फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला रेअर टीन ओपनर कलेक्टिंगचा हॉबीज आहे किंवा पॅशन आहे तर त्याच्या माध्यमातून तो एखादं मार्केट देखील तयार करू शकतो की ज्याच्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टीन ओपनर त्या ठिकाणी अवेलेबल करून तो आपला बिझनेस करू शकतो. अशा प्रकारचे जे काही हॉबीज आहेत त्या आपल्या बिझनेसमध्ये टर्न करून एखादी व्यक्ती त्या ठिकाणी न्यू बिझनेस आयडिया जनरेट करू शकते. मग अशा पद्धतीने ज्या काही त्याचे हॉबीज असतील किंवा इंटरेस्ट असेल त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला नवीन नवीन आयडिया जनरेट होताना दिसून येतात. नेक्स्ट इज ऑब्झर्वेशन. सिम्पली ऑब्झर्विंग व्हॉट गोज ऑन अराउंड यू कॅन बी गुड वे ऑफ स्पॉटिंग अन आयडिया. ऑब्टेनिंग आयडिया विल बी लॉन्च इन अनदर कंट्री हॅज नॉट येट बीन ट्रायड इन अदर्स सिमिलर इकॉनॉमिक्स. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट सोर्स दिला आहे तो म्हणजे ऑब्झर्वेशन्स. म्हणजेच आपल्या सराउंडिंगमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जे काही घडत असतं किंवा जे काही प्रॅक्टिसेस होत असतात त्याचं जर आपण योग्यरित्या ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामधून देखील आपल्याला वेगवेगळ्या आयडिया जनरेट होताना दिसून येतात. म्हणजेच आपण एखाद्या मार्केटमध्ये गेलो तर मार्केटमध्ये कशा पद्धतीने कस्टमर बाय करतात, कशा पद्धतीने सेल करतात, कुठच्या प्रोडक्टची अवेलेबिलिटी आहे, अवेलेबिलिटी नाही, त्याचबरोबर कस्टमर कशा पद्धतीला प्रोडक्टला डिमांड देत आहेत, त्याचबरोबर कशा प्रेफरन्स देत आहेत, हे जर आपण योग्यरित्या आयडेंटिफाय केलं किंवा आपण जे काही दैनंदिन जीवनात आपण यूज करत असलेल्या प्रोडक्टवरती किंवा दैनंदिन जीवनात आपण जर काय ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला कोणत्या प्रकारची प्रोडक्टची गरज आहे किंवा कोणत्या सर्व्हिसेसची गरज आहे हे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो व त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आयडिया जे जनरेट होऊ शकतात. म्हणजेच थोडक्यात आपल्या सराउंडिंगमध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये जे काही आपल्याला होत असतं त्याचं जर योग्यरित्या ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामधून देखील आपल्याला वेगवेगळ्या बिझनेस आयडिया ज्या जनरेट होताना दिसून येतात. त्याचबरोबर सिमिलर इकॉनॉमी असलेल्या दोन कंट्रींमध्ये जर एका कंट्रीमध्ये एखादी आयडिया लॉन्च झाली तर त्याच्यामधून देखील आपल्याला त्याचं जर योग्यरित्या ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला देखील तशा पद्धतीची आयडिया जनरेट होऊन आपणही आपल्या कंट्रीमध्ये तशा पद्धतीचा बिझनेस हा स्टार्ट करू शकतो. म्हणजेच अशा प्रकारचे जे काही ऑब्झर्वेशन असतात म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही घडत असतं त्याचं योग्यरित्या जर ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामधूनही देखील आपल्याला वेगवेगळ्या आयडिया या जनरेट होऊ शकतात. नेक्स्ट इज मास मीडिया. द मास मीडिया इज अ ग्रेट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, आयडियाज अँड ऑब्टेन अपॉर्च्युनिटी. Newspapers, magazines, televisions and nowadays internet are all the examples of mass media. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट सोर्स दिला आहे तो म्हणजे मास मीडिया. मास मीडिया म्हणजेच काय तर न्यूजपेपर असेल, मॅगझिन असेल, टेलिव्हिजन असेल किंवा सध्याच्या युगात जर आपण सोशल मीडिया जे काही यूज करतो किंवा इंटरनेट जे काही यूज करतो त्याला आपण मास मीडिया असं म्हटलं जातं. मग याच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळत असते, वेगवेगळ्या आयडिया जनरेट होत असतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला समोर दिसत असतात. मग अशामधून देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जी काही इन्फॉर्मेशन मिळालेली असते किंवा वेगवेगळ्या ज्या अपॉर्च्युनिटी आपल्याला दिसत असतात त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या आयडिया जनरेट होताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात काय तर मास मीडियाच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या आयडिया जनरेशनसाठी हेल्प होत असते. म्हणजे त्या माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या आयडिया जनरेट होताना दिसून येतात. नेक्स्ट इज आर्टिकल इन द प्रिंटेड प्रेस or on internet or documentaries on televisions may report on the change in the fashions or consumer needs.
म्हणजेच जे काही प्रिंटिंग प्रेसमध्ये जे काही आर्टिकल प्रिंट होत असतात किंवा त्याचबरोबर इंटरनेटवर जे काही आर्टिकल येत असतात किंवा टेलिव्हिजन डॉक्युमेंटरीजवरती जे काही आर्टिकल आपल्याला मिळत असतात ते देखील आपल्याला फॅशनमध्ये चेंज होताना किंवा कस्टमरच्या नीडमध्ये चेंज करताना आपल्याला दिसून येतात. मग अशा माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आयडिया जनरेट होऊ शकतात. म्हणजेच कस्टमरची नीड चेंज झाली किंवा कस्टमरची फॅशन चेंज झाली तर आपण त्यामध्येतून नवीन बिझनेस किंवा नवीन आयडिया जनरेट करून आपण नवीन बिझनेसेस स्टार्ट करू शकतो. म्हणजेच असे वेगवेगळे सोर्सेस आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला आयडिया या जनरेट होताना आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज सर्वे. द फोकल पॉईंट ऑफ द न्यू बिझनेस आयडिया शुड बी द कस्टमर, द नीड अँड वॉन्ट्स ऑफ द कस्टमर विच प्रोव्हाइड द रॅशनल फॉर द प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कॅन बी ascertain through the survey. Such a survey might be conducted informally or formally by talking to people, usually using the questionnaire or through interview or and through observation. म्हणजेच नेक्स्ट सोर्स दिला आहे तो म्हणजे सर्वे. कारण प्रत्येक कस्टमर बिझनेस जर आपण स्टार्ट करायचा असेल म्हणजे एखादा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा तर आपला फोकल पॉईंट असतो तो म्हणजे कस्टमर. जर आपल्याला कस्टमर जर वरती आपण योग्यरित्या फोकस केला तरच आपण न्यू बिझनेस स्टार्ट करून योग्यरित्या सस्टेन राहू शकतो. मग जर कस्टमरवरती फोकस करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर कस्टमरच्या ज्या काही गरजा आहेत किंवा नीड अँड वॉन्ट्स आहेत कस्टमरच्या त्या आपण पहिले आयडेंटिफाय केल्या पाहिजेत. मग त्या आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला मार्केट सर्वे करणं हे गरजेचं असतं. म्हणजेच मार्केट सर्वेमधूनच आपण त्या माध्यमातून आपण कस्टमरच्या गरजा आयडेंटिफाय करू शकतो. त्या माध्यमातून आपण न्यू आयडिया जनरेट करून आपल्याला न्यू प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस आपण डेव्हलप करू शकतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला जर न्यू बिझनेस आणि न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट करायची असेल तर आपल्याला मार्केट सर्वे करणं हे खूप गरजेचं आहे. मार्केट सर्वेच्या माध्यमातून आपण न्यू आयडिया या जनरेट करू शकतो. मग त्याच्यासाठी सर्वे कशा पद्धतीने केला जातो तर त्याच्यामध्ये इन्फॉर्मली आणि फॉर्मल वेने दोन्ही पद्धतीने त्यामध्ये सर्वे केला जातो. त्यामध्ये क्वेश्चनेअर मेथड असेल किंवा कस्टमरचा इंटरव्ह्यू घेऊन असेल, म्हणजेच जे काही मार्केटमधील लोक आहेत पोटेन्शियल कस्टमर त्यांचा क्वेश्चनेअर भरून घेणे त्या व्यक्तींकडून किंवा त्यांचा डायरेक्ट फेस टू फेस इंटरव्ह्यू घेणे किंवा फक्त ऑब्झर्वेशन मार्केटमध्ये जाऊन ऑब्झर्वेशन करणे. कस्टमर कशा पद्धतीने परचेस करतायत, कोणत्या प्रोडक्टला डिमांड करतायत किंवा कोणत्या गोष्टींवरती ते डिससॅटिस्फाईड होत आहेत, मार्केटमध्ये त्यांना कोणत्या गोष्टी हव्या आहेत त्या अवेलेबल नाही आहेत, त्याचं ऑब्झर्वेशन करून आपण त्या माध्यमातून नवीन नवीन आयडिया जनरेट करून आपण त्यांना त्या पद्धतीने प्रोडक्ट अँड सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो. अशा सर्वे मेथडने देखील आपण वेगवेगळ्या पद्धतीने आयडिया जनरेट करू शकतो. नेक्स्ट इज कंप्लेंट अँड frustration on the part of customer have led to many new product and services. Whenever the consumer complain betterly about the product and services, or when you hear someone says I wish there was, or if you only there were a product or services that could you have a potential for the business idea. The idea could be the setup of a rival firm offering a better product or services, or it might be a new product or services which could be sold to the firm in क्वेश्चन्स अँड टू अदर्स. नेक्स्ट दिले आहे म्हणजे कंप्लेंट. म्हणजेच कस्टमरकडून जे काही कंप्लेंट येत असतात किंवा जे काही कस्टमरकडून फ्रस्ट्रेशन आपल्याला दिसतं आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसबद्दल त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आयडिया नवीन प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेससाठी आयडिया हे जनरेट होताना दिसून येतात. म्हणजेच एखाद्या कस्टमरने एखाद्या प्रोडक्टविषयी कंप्लेंट केली मग त्याच्यामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी एखादी नवीन आयडिया जनरेट करावी लागते किंवा जनरेट होत असते त्या कंप्लेंटच्या माध्यमातून. अशा पद्धतीने देखील आपल्याला नवीन नवीन आयडिया जनरेट होताना दिसून येतात. किंवा एखाद्या कस्टमरकडून आपण जर ऐकलं आय विश दिस देअर वॉज, म्हणजे हे मला या प्रोडक्टमध्ये हवे होतं किंवा फक्त ह्याच प्रकारची सर्व्हिस मला पाहिजे होती, ह्या प्रकारची नको होती, फक्त या प्रोडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये एवढाच पार्ट हवा होता. अशा पद्धतीचे जेव्हा आपण ऐकतो एखाद्या मार्केटमध्ये गेल्यावर किंवा एखाद्या कस्टमरच्या तोंडून तेव्हा देखील आपल्याला नवीन बिझनेस आयडिया जनरेट होत असतात. कारण त्याच्या माध्यमातून आपण विचार करत असतो की फक्त याच टाईपमधला प्रोडक्ट कशा पद्धतीने देता येईल किंवा या प्रोडक्टमध्ये हे फीचर देखील कशा पद्धतीने देता येईल याचा विचार आपण बिझनेसमॅन करत असतो व त्याच्या माध्यमातून त्याला नवीन नवीन आयडिया हे जनरेट होत असतात. म्हणजेच अशा प्रकारच्या कंप्लेंटच्या माध्यमातून म्हणजे कस्टमर किंवा कन्झ्युमर जो आहे तो एखाद्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसबद्दल ज्या काही कंप्लेंट करत असतो त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया या जनरेट होताना दिसून येतात. नेक्स्ट इज ब्रेनस्टॉर्मिंग. ब्रेनस्टॉर्मिंग इज अ टेक्निक और क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग ॲज वेल ॲज द जनरेटिंग आयडियाज. द ऑब्जेक्ट इज टू come up with a many ideas as possible. It usually start with the questions or problem statement. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट दिले तर म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजेच काय तर विचार म्हणतात आपण एखाद्या क्वेश्चनवरती की एखाद्या प्रॉब्लेमवरती जो काही विचार करत असतो त्यालाच आपण ब्रेनस्टॉर्मिंग असं म्हटलं जातं किंवा विचारांती जे काही निर्णय घेत असतो त्यालाच आपण ब्रेनस्टॉर्मिंग असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी ब्रेनस्टॉर्मिंगच्या माध्यमातून आपण वेगवेगळे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करू शकतो. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ती टेक्निक यूज केली जाते. त्याचबरोबर एखादी नवीन आयडिया जनरेट करण्यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग ही टेक्निक वापरली जाते. म्हणजे त्याच्या माध्यमातून जे काही आपल्याला आपल्याला आयडिया मिळालेले असतात म्हणजे जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन असते त्याच्यावरती आपण विचारमंथन
करून एखादी आयडिया जनरेट करत असतो. मग अशा टेक्निकचा यूज करून आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी क्रिएटिव्हिटीचा यूज करत असतो. त्याचबरोबर एखादी आयडिया जनरेट करण्यासाठी त्याचा यूज करत असतो. म्हणजेच ब्रेनस्टॉर्मिंगचा मेन उद्देशच ऑब्जेक्टच हे आहे की एखादी व्यक्ती जास्तीत जास्त आयडियांसोबत कशा पद्धतीने येईल किंवा एखादी व्यक्ती जी आहे ती जास्तीत जास्त आयडिया कशा पद्धतीने जनरेट करेल हे ब्रेनस्टॉर्मिंगचा मेन उद्देश असतो. मग हे ब्रेनस्टॉर्मिंग हे एखादा क्वेश्चन असेल किंवा एखादे प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल याच्यावरून स्टार्ट होताना दिसून येतं. म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग करताना आपल्याला एखादा क्वेश्चन असेल किंवा एखादे प्रॉब्लेम असेल तो ते स्टेटमेंट घेऊनच आपण ब्रेनस्टॉर्मिंग करणं गरजेचं असतं. त्याच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया या जनरेट होताना दिसून येतात. Next is personal skills and experience. The background and potential enterprises plays a crucial role in the decisions to go into the business as well as the type of ventures to be created. Your skills and experience are probably your most important resources not only in generating ideas बट ऑल्सो इट कॅपिटलायझिंग ऑन देम. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आहे तो म्हणजे पर्सनल स्किल्स अँड एक्सपिरियन्स. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचे जे काही पर्सनल स्किल असतात किंवा त्याचा जो काही एक्सपिरियन्स असतो याच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया या जनरेट होताना दिसून येतात. म्हणजेच एखाद्या पोटेन्शियल कस्टमरचं बॅकग्राऊंड असेल तो त्याच्यामध्ये रोल प्ले करण्यामध्ये आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतं. म्हणजेच एखादा बिझनेसचा डिसिजन घेत असताना त्याचबरोबर व्हेंचर क्रिएट करत असताना त्याचा जो काही बॅकग्राऊंड असेल त्या पोटेन्शियल एंटरप्रेन्युअरचा जो काही बॅकग्राऊंड असेल त्याचा देखील आपल्याला त्या व्हेंचरवरती किंवा त्या बिझनेस डिसिजनवरती इफेक्ट होताना दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याकडे जे काही स्किल असेल किंवा एक्सपिरियन्स असेल त्याच्या माध्यमातून आपण फक्त आयडिया जनरेट करत नसतो तर ते आपण कॅपिटलाइज कशा पद्धतीने करता येईल म्हणजे ते सत्यात कशा पद्धतीने उतरवता येतील याच्याकडे देखील लक्ष देत असतो. म्हणजे थोडक्यात जे काही आपल्याकडे पर्सनल स्किल असतात किंवा जो काही पर्सनल एक्सपिरियन्स असतो त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया या जनरेट होताना दिसून येतात. अशा प्रकारचे वेगवेगळे सोर्स दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून प्रत्येक एंटरप्रेन्युअरला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया या जनरेट होताना दिसून येतात. त्यासाठी आपल्याला या प्रकारच्या आयडियाच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन एंटरप्रेन्युअर हे डेव्हलप होताना दिसून येतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या बिझनेस प्रोसेस असतील किंवा वेगळे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस असतील या मार्केटमध्ये येताना आपल्याला दिसून येतात.